फॅक्टरायझेशन हे वाली मेथड शिकणार आहात. त्याचा हे मेथड तुम्ही याला वर्ग मेथड नाही मेथड असे पण म्हणता. ठीक आहे. तर आपल्याला याच्यामध्ये हे जे मधातलं टर्म असते ना त्याला आपल्याला स्प्लिट करावं लागते. हां, तर आपण पहिले हे जसे तसे लिहतो. ठीक आहे. तर आता आपल्याला या दोघांना मल्टिप्लाय करून असा नंबर आणायला लागेल की आता बघा इथं व्हेरिएबल काय 1 हो सॉरी कोएफिशिएंट काय 1 आणि ही इथे 54 आहे. ठीक आहे. तर 1 × 54 काय होते 1 × 54 हे 54 इंटू मीन्स मल्टिप्लिकेशन. 54 तर आपल्याला दोन असे नंबर पाहिजे आहे की ज्याचा आपण मल्टिप्लाय केला गुणा केला तर आपल्याला हा आन्सर मिळाला पाहिजे. आणखी जर आपण त्याला प्लस किंवा मायनस केलं तर आपल्याला हा आन्सर मिळाला पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला फाळा येत असं 9 9 आणि 6 9 आणि 6 ठीक आहे. 9 आणि 6 9 × 6 किती असतो 9 × 6 किती असतो प्लस 9 गुणा 6 किती असतो 6 9 54 म्हणूनच आपण इथं लिहिलंय. तर आपल्याला हे इथे जे साइन असतो ना हे साइन आपण मोठ्या टर्मला द्यायचं. ठीक आहे. आणखी इथे काय करायचं प्लस आहे तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. प्लस इंटू मायनस किती होतं मायनस होते. तर मायनस झालं मग इथं मायनस होते तर किती आला 15 आला. आणखी मोठ्या साईनची साइन झालं म्हणजे आजकडनं हा आला. स्टॉप करू शकता ते आलं. ठीक आहे. मग आपण इथे लिहिली तर आपण मोठा नंबर पहिले काय आहे ते आपला -9 आणखी काय ते -9 x आणखी तो प्लस -6 -6 -6 x तर हे आपल्याला दोन्ही याच्यात याला पण घ्यायचं आणि याला पण घ्यायचं. दोघांनाही घ्यायचं समजलं ना. म्हणजे आणखी हे जसं तसेच आहे आपण जसं घेतलं बा मी सांगितलं तुम्हाला जो मोठा नंबर असतो त्याला कोणाची साइन लागणार मायनस मधातल्या टर्मची साइन लागणार. आणखी आपल्याला इथे काय म्हणजे प्लस आहे तर मग या दोघांचा गुणा करायचा. या दोघांचा गुणा केल्यावर काय होतो प्लस इंटू मायनस येतो. तर तो जो साइन येतो तो इथे लावायचा छोट्या नंबरला. आणखी जो आपला जो पण व्हेरिएबल असतो तो नाही का दोघांना द्यायचा त्याला पण द्यायचा आणि याला पण द्यायचं. तर मग इथे काय येणार -6x आणखी हा जशाचं तसं 54 = 0. हे आपण मधातल्या टर्मला स्प्लिट केला असं स्प्लिट केला की जेणेकरून या दोघांना मल्टिप्लाय केला तर हा आन्सर येतो. आणखी जर आपण याला प्लस केला तर हा आन्सर आला. तर मग दोघांमधून आता कॉमन घ्यायचं. बघ हे एक टर्म झाली आणखी हे एक टर्म झाली. ठीक आहे. हे एक आणखी हे दुसरी. ठीक आहे. तर आपण या दोघांमध्ये असं कोणतं कॉमन आहे जे आपण बाहेर काढू शकतो x इथं आपण x काढला तर मग आतमध्ये या टर्मचं काही इथं आपण या टर्मचं x काढलं एक x काढलं तर एक x आतमध्ये जेणेकरून x × x x² होणार. x चा वर्ग मायनस नाही x चा वर्ग कसं झालं इथं एक x घेतला इथं दुसरा x तर x × x मग हा x² होतो. तर मग आता इथं आपण x काउंट केला म्हणजे इथं पण x काउंट केलं तर इथं काय वाचलं होतं -9. ठीक आहे. आणखी गोष्ट लक्षात ठेवायची जर या प्रश्नाचा आन्सर आपल्याला आला पहिल्या वेळेस तर आपल्याला ट्राय करायचं आहे आणखी तोच एक्झॅक्ट आन्सर हा सेम आन्सर दुसऱ्या वेळेला पण आलाच पाहिजे. ठीक आहे.
आणखी इथे कोणती साईन येणार? मायनस आणखी इथे काय वाचणार? 56 हां 50 इथे काय वाचणार? नाही नाही. मी म्हटलं तर दोन्ही ब्रॅकेट सेम आले पाहिजे असं करून. आता आपण सेम बघ, अगर आपण x into x केलं तर x येतो है ना. आणखी जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर हा वाला आन्सर येतो -9x येतो की नाही. आणखी मग याला याच्याने मल्टिप्लाय केलं हा आन्सर येते. आणखी याला याच्याने मल्टिप्लाय केलं हा आन्सर येते. झालं? म्हणजे आपलं बरोबर आहे 0. मग आता या दोघाला एक ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, आणखी हे दोघं सेम आहे त्याला एक ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. ठीक आहे. तर काय x minus 6 या दोघाला इकडे काढायचं, आणखी या दोघाला हे x दोघं सेम minus आहे 6 into x इकडे. minus 9 x minus 9 हां हे बघ, हे आणखी हे एक ब्रॅकेटमध्ये येते. ठीक आहे. आणखी हे दोघं सेम आहे म्हणून हे दोघं एक ब्रॅकेटमध्ये येते. आता सांग काय येते? x minus 9 कोणता पहिले घेऊ? x minus 9 into x minus आणखी 6 हे x minus 6 x minus 6 equal to 0. आता